नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. आमिषाला भुलले, कष्टाच्या पैशाला मुकले, श्रीमंता बाजारच्या जाळ्यात शेकडो अडकले. कमी कालावधीत अफाट परताव्याचे आमिष दाखवून सर्वसामान्यांना श्रीमंतीची स्वप्ने दाखवणाऱ्या श्रीमंता बाजार या कंपनीने गडिंग्लज परिसरातील शेकडो गुंतवणूकदारांना अक्षरशः कंगाल केला आहे. 34,000 गुंतवा आणि 75 दिवसात 54,000 मिळवा या आकर्षक योजनेच्या जाळ्यात अडकून अनेक मध्यमवर्गीयांनी आपली कष्टाची पुंजी गमावली असून 4 वर्षांनंतरही न्याय मिळण्याची प्रतीक्षा कायम आहे. यातून श्रीमंत होण्याच्या नादात अनेक जण गरीब झाले आहेत. 2021च्या सुमारास गडिंग्लजच्या मध्यवर्ती ठिकाणी या कंपनीने आपले आलिशान कार्यालय थाटलं होतं. कार्यालयातील कॉर्पोरेट वातावरण आणि गोड बोलणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे लोकांचा विश्वास बसला. विशेष म्हणजे संचालक मंडळातील लोक स्थानिक असल्याने अनेकांनी डोळे झाकून गुंतवणूक केली. सुरुवातीला काही जणांना वेळेवर परतावा देऊन कंपनीने बाजारात विश्वासार्हता निर्माण केली, ज्यामुळे गुंतवणुकीचा ओघ प्रचंड वाढला. गुंतवणूक वाढल्यानंतर काही दिवसातच परतावा देण्यास टाळाटाळ सुरू झाली. कार्यालयात चक्रा मारणाऱ्या गुंतवणूकदारांना उडवाउडवीची उत्तरे मिळू लागली आणि हळूहळू फसवणुकीचा उलगडा झाला. ज्यांनी आपली आयुष्यभराची पुंजी किंवा उसने पैसे घेऊन येथे गुंतवले होते त्यांच्यावर पुन्हा गरिबीत जगण्याची वेळ आली आहे. अनेक जण बदनामीच्या भीतीने तक्रार करण्यास पुढे आले नाहीत. मात्र अखेर 2025 मध्ये या प्रकरणी पोलिसात अधिकृत तक्रार दाखल झाली. सुरुवातीला फसवणुकीचा आकडा 2 कोटींच्या घरात दिसला असला तरी प्रत्यक्षात ही व्याप्ती अनेक पटीने मोठी असण्याची शक्यता आहे. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून हे प्रकरण आता आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे. काही आरोपींना अटक झाली आहे, तरीही गुंतवलेली रक्कम परत मिळण्याची आशा धुसरच आहे. श्रीमंत बाजारांच्या या गाजलेल्या योजनेने अनेकांची स्वप्ने मोडली आणि एका क्षणात श्रीमंतीची आस गरिबीत बदलली. पोलिसांनी मुख्य आरोपींना बेड्या ठोकल्या असल्या तरी गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळण्याबाबत अद्याप प्रश्नचिन्हच आहे. आरोपींची मालमत्ता जप्त करून त्यातून वसुली करण्याची प्रक्रिया तांत्रिक अडचणींमुळे संथगतीने सुरू आहे. आरोपी तर पकडले गेले, पण आमचे पैसे कधी मिळणार हाच प्रश्न आज हवालदिल झालेल्या गुंतवणूकदारांकडून विचारला जात आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.